थंडीच्या दिवसात सकाळीच उठल्यावर भरपूर भूक लागते, त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत फटाफट बनवून तयार होणाऱ्या नाश्त्याची सुद्धा आपल्याला गरज असते आणि हा नाश्ता पौष्टिक असेल ना तर अतिशय उत्तमच। म्हणूनच आज मी इथे 2 ते 3 महिने टिकणारी अतिशय पौष्टिक थालीपीठ भाजणी आणि त्या भाजणीपासून थालीपीठ सुद्धा बनवून दाखवणार आहे। चला बोलण्यात वेळ वाया न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रणिताच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे। यूट्यूबवर प्रणिताच रेसिपीला अजून जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। सर्वात आधी तर मी इथे थालीपीठची भाजणी बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आहेत ना आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। बरं, इथे भाजणी करताना ना गॅस मात्र लो ठेवायचा, अजिबात फास्ट करायचा नाही आहे। आणि हे तांदूळ भाजताना तांदूळ छान फुलला पाहिजे, दाताखाली घातल्यानंतर तो पटकन तुटला पाहिजे, एवढा असा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इथे माझे तांदूळ भाजून झालेले आहेत आणि ते तांदूळ मी आता गरम असतानाच कॉटनच्या रुमालवरती काढून घेते, जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही। त्यानंतर मी इथे 1 वाटी ज्वारी भाजून घेते आहे। ज्वारी सुद्धा छान फुलायला द्यायची, त्यानंतरच आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे भाजणीसाठी लागणारे जेवढं कडधान्य आहे तेवढं मी सगळं भाजताना गॅस मात्र मंदच ठेवणार आहे। इथे आपली ज्वारी सुद्धा भाजून झालेली आहे, ही सुद्धा मी कॉटनच्या रुमालवरतीच काढून घेते आहे। यानंतर मी इथे 1 वाटी बाजरी भाजून घेते आहे। बाजरी भाजताना सुद्धा मंद गॅसवरतीच भाजते आहे आणि छान खमंग अशी भाजून घेते आहे। बाजरी सुद्धा इथे माझी भाजून झालेली आहे। आता ही सुद्धा मी इथे कॉटनच्या रुमालवरती काढून घेते आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी गहू भाजून घेणार आहे आणि ही कडधान्य आहेत ना मी सेपरेट भाजून घेतली आहेत। जर तुम्हाला कंटाळा येत असेल, वेळ नसेल तर एकत्रच अशी कडधान्य भाजून घेतलात तरी काहीच हरकत नाही आहे। आता गहू सुद्धा भाजून झाले, हे सुद्धा मी इथे काढून घेते आहे। यानंतर मी इथे 1 कप मूग भाजून घेते आहे। अख्खे मूग घेतलेले आहेत, इथे छान खमंग भाजून घेते ते सुद्धा आणि मंद गॅसवरतीच भाजून घेते आहे। इथे मूग सुद्धा भाजून झाले, हलकासा रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हे सुद्धा मी इथे रुमालवरती काढून घेते आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी चणा डाळ भाजून घेते आहे। चणा डाळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि बाकीच्या ज्या मी डाळी घेतल्या त्याला कमी वेळ लागतो, त्यामुळे सेपरेट अशी ही मी चणा डाळ भाजून घेते आहे। हलकासा रंग चेंज झालेला आहे, आता काढून घेते आहे मी इथे रुमालवरती। आता यामध्ये मी भाजून घेते आहे अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ आणि अर्धा कप मसूर डाळ। अशा या तिन्ही डाळी मी एकत्रित भाजून घेते। या डाळी भाजताना आहे ना, या डाळी भाजण्यासाठी वेळ लागतो, तो समप्रमाणात लागतो, त्यामुळे मी एकत्रित असे या डाळी भाजून घेते आहे। तुम्ही बघू शकता डाळींचा हलकासा रंग चेंज झालेला आहे, या सुद्धा मी आता काढून घेते आहे। आता यानंतर मी इथे भाजून घेते आहे अर्धा कप धने। धने भाजताना आहे ना, धने भाजल्यानंतर छान खमंग असा वास येतो, घरभर छान धण्यांचा वास पसरतो, समजून जायचं की धने भाजून झालेले आहेत। इथे छान खमंग वास यायला लागल्यानंतर मी इथे धने काढून घेतलेले आहेत। आता इथे भाजून घेते 3 चमचे जिरे, 1 चमचा ओवा, 1 चमचा मेथी आणि 5-6 काळी मिरी भाजून घ्यायची आहेत। काळी मिरी तिखट असतात, त्यामुळे लिमिटमध्येच वापरायची आहे तिथे, कारण थालीपीठ आहेत ती लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, त्यांना तिखट चालत नाही, त्यामुळे शक्यतो कमी प्रमाणात वापरायचे आहेत। इथे हे मसाले आहेत ना मी भाजून घेतलेले आहेत, हे सुद्धा मी इथे काढून घेते आहे। आता ही थालीपीठची भाजणी आहे ना आपली तयार झालेली आहे भाजून। आता हलकीशी कोमट झालेली आहे आणि मी मिक्स करून घेते आहे आणि रुमालामध्ये तसंच ठेवलेलं आहे आणि ही थालीपीठची भाजणी मी मिक्स करून घेतलेली आहे पूर्णपणे छान अशी मिक्स करून झाली। आता पूर्ण थंड झाली की मी घरघंटीवरून दळून आणणार आहे। चक्कीवरून दळून आणलात तरी चालेल, पण काय करायचं आहे, आपण जे बेसनच्या लाडूसाठी आपण जसं पीठ दळून आणतो ना त्या पद्धतीने थोडंसं जाडसर असं दळून घ्यायचं आहे। इथे मी थालीपीठ भाजणी दळून आणलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि छान अशी अगदी मी सांगितल्याप्रमाणे अशी रवाळ अशी मी थोडीशी दळून घेतलेली आहे।
एकदम बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने दळून घेतलेली आहे। आता यापासून आपण थालीपीठ सुद्धा बनवून बघूयात। थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी भाजणीचं हे पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मालवणी मसाला आणि 5 चमचा हळद। मसाले मी इथे एवढेच वापरते आहे। आता घालूयात यामध्ये भाज्या। बारीक चिरलेली मिरची घालायची आहे, बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेला 1 मोठा कांदा घेतलेला आहे, किसलेलं बीट आणि किसलेलं गाजर घेतलेलं आहे। थोडं असं करून मी भाज्या वापरलेल्या आहेत। अजून जरी यामध्ये तुम्हाला भाज्या घालायच्या असतील तरी घालू शकता, कारण आपल्याला या हेल्दी पौष्टिक अशा या थालीपीठ बनवायचे आहेत। इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे भरपूर सारी, त्यामुळे चव खूप छान येते थालीपीठांना आणि मी इथे भरपूर प्रमाणात घातलेली आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाहीये, तर आपण यामध्ये भाज्या घातल्या आहेत। भाज्यांमध्ये शक्यतो पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायच्या आधीच आपण हे छान मिक्स करून घ्यायचं। पीठ अगदी मळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा अंदाज घेऊन थोडं करून आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। अगदी कमी लागतं, अर्धी वाटी किंवा थोडंसं जास्त पाणी लागतं। इथे जास्त पाण्याची इथे गरज लागत नाही। तर इथे आपण हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। छान असं घट्टसर असं नाही, एकदम पातळही नाही, मीडियम असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता काय करायचं, हे झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। बरोबर 10 मिनिटं हे पीठ मी रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून दिलं होतं। आता पुन्हा 2 मिनिटं हे छान मळून घेतलेलं आहे आणि मी इथे अजिबात तेल सुद्धा वापरलेलं नाही आहे मळताना, लक्षात घ्या। जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, अर्धा 1 चमचा, पण इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे। तर इथे छोटे पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत मी थालीपीठ बनवण्यासाठी। आणि एक कॉटनचा रुमाल घेतला, हलकासा ओला करून घेतलेला होता मी रुमाल। त्याच्यानंतर सुद्धा वरून मी थोडंसं पाणी घालून घेतलं, रुमाल पूर्ण छान ओला करून घेतला आणि आता हे थालीपीठ हाताला पाणी लावूनच आपल्याला थापून घ्यायचे आहेत। थालीपीठ थापताना आहे ना शक्यतो हाताला पाणी लावायचं, त्यामुळे काय होतं आपल्याला हे जे पीठ आहे थालीपीठचं ते चिपकत नाही हाताला आणि पटपट अशी ही थालीपीठ थापली जातात, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता अजून सुद्धा मी थालीपीठ थापता सुद्धा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि छान पातळ असं हे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि याला मी आता छोटी छिद्र करून घेते हाताच्या बोटानेच, त्यामुळे शिजली जातात पटपट। आणि हे थालीपीठ आता आपण शेकून घेऊयात। शेकण्यासाठी मी ते पॅन गरम करून घेतलेलं आहे। यावर आता आपण थोडंसं तूप लावून घेऊया। इथे तेल लावलं तुम्ही तरी काही हरकत नाही, जर जास्त हेल्दी बनवायचं असेल तर तूप लावून घ्यायचं। आता हे थालीपीठ मी असं उचलून घेतलेलं आहे रुमालासहित आणि या पद्धतीने असं बघू शकता, अशा पद्धतीने हा रुमाल रिमूव्ह करून घ्यायचा आहे। आणि इथे आता काही सेकंद थांबल्यानंतर आहे ना वरून थालीपीठ आहे ना थोडंसं सुकलं जातं, त्यामुळे वरून पुन्हा तूप लावून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तेल लावलं तरी काहीच हरकत नाही आहे। वरून आता झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे। बरोबर 2 मिनिटं हे झाकण ठेवून मी थालीपीठ शिजवून घेतलेलं आहे। आता पलटी करून घेऊयात आणि दुसरी बाजू सुद्धा सेम पद्धतीनेच आपण शेकून घेऊयात। इथे पुन्हा मी 2 मिनिटं हे थालीपीठ शिजवून घेतलेलं आहे आणि बघूयात पलटी करून छान असं हे थालीपीठ शिजलं गेलेलं आहे, शेकलं गेलेलं आहे। आता हे काढून घेऊयात। काढताना ना मी एका जाळीवर काढून घेते, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही खालून। आता अजून एक मी थालीपीठ इथे तुम्हाला बनवून दाखवते। रुमालाला मी ते पाणी लावून घेतलेलं आहे, छान रुमाल ओला करून घेतला, त्यानंतर हे थालीपीठ मी ते थापून घेतलेलं आहे, पातळसर असं थापून घेतलेलं आहे। आता हे सुद्धा शेकून घेऊयात। सुरुवातीला मी थोडंसं तूप लावून घेतलं मगाशा प्रमाणेच आणि आता हे थालीपीठ आपण असं काढून घेऊयात पॅनवरती। इथे मी कॉटनचा रुमाल वापरलेला आहे, त्यामुळे इझिली रिमूव्ह होते, तुम्ही बघू शकता। आता वरून मी तूप लावून घेतलं आहे, इथे मी लगेचच लावून घेतलेलं आहे तूप आणि छान पसरवून घ्यायचं तूप आणि त्यानंतर झाकण ठेवून मगाशा पद्धतीनेच आपल्याला हे थालीपीठ शेकून घ्यायचं आहे।
अशी ही अतिशय पौष्टिक भाज्या वापरून बनवलेली थालीपीठं आहेत ना, लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। तसेच प्रेग्नंट महिला आहेत ना, त्यांनासुद्धा ही अतिशय पौष्टिक अशी थालीपीठं आहेत। डॉक्टर नक्कीच सजेस्ट करतात की अशी थालीपीठं खायला पाहिजेत म्हणून। जे व्हेजिटेरियन आहेत ना स्पेशली त्यांच्यासाठी तर ही थालीपीठं खूपच पौष्टिक आहेत आणि खूप छान लागतात ही। आणि या पद्धतीने मी सगळी थालीपीठं बनवून घेतलेली आहेत। ही थालीपीठं आहेत ना खोबऱ्याच्या चटणीसोबत लोणच्यासोबत खूप मस्त लागतात आणि ते मी तुम्हाला दाखवते तोडून। खूप सुंदर खुसखुशीत अशी झालेली आहेत आणि चटणीसोबत आहे ना खूप अप्रतिम लागतात। खोबऱ्याची चटणी मी त्यामध्ये कोथिंबीर घातली त्यामुळे हिरवीगार अशी छान चटणी तयार झालेली आहे आणि त्या चटणीसोबत आहेत ना अप्रतिम लागतात ही थालीपीठं। जरी ही थालीपीठं गरमागरम खाता नाही आली एखाद्या वेळेस तरी थंड झाल्यावर सुद्धा याची चव अजिबात बदलत नाही, खूप छान लागतात। आणि ही थालीपीठ भाजणी आहे ना एकदा बनवली की 2 ते 3 महिने आरामात टिकते, त्यामुळे जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत आपल्याला। एकदा बनवून ठेवली की 2 ते 3 महिने आरामात अशी ही झटपट थालीपीठं तुम्ही बनवू शकता। आणि यामध्ये मी भाज्या वापरल्या आहेत त्याच वापरायला पाहिजेत असं काही नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे वापरू शकता आणि थालीपीठं अशी सुंदर बनवू शकता। तर माझ्या पद्धतीने ही थालीपीठ भाजणी आणि त्यापासून बनवलेली थालीपीठं आहेत ती एकदा नक्की करून बघा, तुमच्या घरात सगळ्यांना आवडतील एवढी अप्रतिम थालीपीठं बनवून तयार होतात। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आजची तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।